स्क्वेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप। तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com। 1 जानेवारीपासून बंद होणार 3 प्रकारचे बँक अकाउंट। या लिस्टमध्ये तुमचं नाव तर नाही ना? जाणून घ्या या बातमीमध्ये सविस्तर। नववर्ष नवीन उत्साह घेऊन येतं। या येणाऱ्या वर्षात ग्राहकांच्या उत्साहासोबत काही महत्त्वाचे बदल होणार आहेत। त्याचा थेट परिणाम खिशावर आणि जीवनशैलीवर होणार आहे। त्यामुळे हे बदल तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे लाखो बँक खाती बंद होऊ शकतात। तुमचं अकाउंट नव्या वर्षात बंद तर होणार नाही ना? कसं चेक करायचं या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते RBIने सांगितलं आहे। तर जाणून घेऊया या बाबतीत सविस्तर। बँकेने एक निर्णय घेतला आहे। 1 जानेवारी 2025 पासून RBIने बँकिंग गाईडलाईन्समध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार 3 प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार आहेत। या निर्णयामुळे सुरक्षित, पारदर्शी आणि कुशल पद्धतीनं बँकिंग व्यवहार होतील। शिवाय बँक खातं हॅक करण्याच्या घटनांना आळा बसेल असा विश्वास RBIने व्यक्त केला आहे। बँकिंग क्षेत्रातील डिजिटलायझेशन आणि आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी या गाईडलाईन्स तयार करण्यात आल्या आहेत। बँकिंग व्यवस्थेतील रिस्क आणि उणीव कमी करणे हा या नियमांचा उद्देश आहे। यासोबतच ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानलं जात आहे। भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 3 प्रकारची बँक अकाउंट बंद करण्यात येतील असं सांगितलं आहे। ही नेमकी कोणती अकाउंट आहे, त्याचे नियम काय आहेत जाणून घेऊया। यामध्ये पहिलं जे अकाउंट आहे ते आहे डोरमेंट अकाउंट। हे असं अकाउंट असतं ज्यात 2 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार करण्यात आला नाही किंवा झाला नाही अशी इनॅक्टिव्ह अकाउंट हॅकर्ससाठी संधी असते। त्यामुळे अशा बँक खात्याचा वापर करून हॅकर्स ग्राहकांची फसवणूक करतात किंवा बँकेची फसवणूक करतात। त्यानंतर दुसरं अकाउंट आहे इनॅक्टिव्ह अकाउंट। इनॅक्टिव्ह अकाउंट ही अशी अकाउंट आहेत ज्यात ठराविक कालावधीपर्यंत कोणतेही व्यवहार खात्यावर झालेले नाहीत। ही खातीही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आणि तिसरं खातं आहे झिरो बॅलन्स अकाउंट। ज्या खात्यांमध्ये बऱ्याच काळांपासून रक्कम जमा झालेली नाही आणि ज्यांची शिल्लक रक्कम 0 आहे अशी अकाउंट देखील बंद करण्यात येणार आहेत। ग्राहक आणि बँकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक रिस्क कमी करणं, डिजिटल बँकिंगचा वापर वाढवणं, KYC मजबूत करणं, ग्राहकांची ओळख आणि नियमांचे पालन योग्य पद्धतीनं सुरू ठेवणं हा मुख्य निर्णय घेण्यामागचा उद्देश आहे। तुमचं बँक खातं बंद असेल तर तातडीनं सुरू करा। खातं 2 वर्षापर्यंत बंद राहणार नाही याची काळजी घ्या। जर बंद झालं असेल तर तातडीनं KYC करून पुन्हा सुरू करा। वेळोवेळी आपल्या खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण करा। आपलं बँक खातं सुरू राहील याची काळजी घ्या। बँकेनं ठरवून दिलेल्या नियमानुसार किमान रक्कम खात्यावर शिल्लक ठेवणं आवश्यक आहे। ऑफलाईन बँकिंग तर आहेत, पण तुम्ही डिजिटल बँकिंगच्या सुविधेचा जास्त वापर करावा। कोणतीही शंका असल्यास तुमच्या बँकेच्या शाखेत संपर्क करू शकता। धन्यवाद।